राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे संगीतकार अजय अतुल यांचा भव्य कॉन्सर्ट येत्या 20 फेब्रुवारी रोजी साम टीव्ही मराठीवर संध्याकाळी 6 वाजता प्रक्षेपित होणार आहे। अजय अतुल यांच्या गाण्यांवर रसिकांनी जीवापाड प्रेम केलंय। नवनव्या विक्रमांना गवसणी घालणारे अजय अतुल यांच्या या कॉन्सर्टबद्दल रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती आणि अपेक्षेप्रमाणे हा कॉन्सर्ट भव्य दिव्य असाच झाला। हा ग्रँड कॉन्सर्ट यशस्वी करण्यामागे अजय अतुल यांची प्रचंड मेहनत होती। या कॉन्सर्टच्या निमित्तानं साम टीव्ही मराठीनं प्रत्यक्ष अजय अतुल यांच्याकडून या शो निमित्त मनमोकळ्या गप्पांची मैफल जमवली। अजय अतुल नेमके कसे घडले, त्यांच्या उदंड यशामागे लोकप्रियतेमागे कोणतं रहस्य आहे आणि एकूणच अजय अतुल यांच्याबद्दल आणि त्यांच्या या कॉन्सर्टबद्दल रसिकांमध्ये असणारं आकर्षण या गप्पांमधून सहजपणे उलगडलं। एका लहानशा वळणावर सुरुवात करणारे अजय अतुल यांनी एवढं मोठं यश मिळवल्यानंतरही सतत नवं करण्याची त्यांची तळमळ या गप्पांमधून व्यक्त झाली। या मुलाखतीत कॉन्सर्टबद्दल अजय अतुल यांनी आपले अनुभव सांगितले। या गप्पांमधून अजय आणि अतुल या दोघांचाही विश्वास, त्यांची प्रतिभा, त्यांची गाण्यातली संगीतातली समज ही शब्दाशब्दाला दिसत होती। असे हे मराठी संगीताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे अजय अतुल। नमस्कार, मी वसुंधरा काशीकर भागवत। साम मराठीवर तुमचं मनापासून स्वागत। दिनांक 29 जानेवारीला अजय अतुल यांची लाईव्ह कॉन्सर्ट पुण्यात बालेवाडी इथे होते। बरोबर 1 वर्षांनी ही कॉन्सर्ट पुण्यामध्ये होते। मागच्या वर्षीपेक्षा ही कॉन्सर्ट कशी वेगळी असेल आणि एकूणच त्यांचा सांगीतिक प्रवास याबद्दल आपण अजय अतुल यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही खास आज बालेवाडी इथं आलेलो आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा दोघांचंही मनापासून साम मराठीवर स्वागत। आज इतके लोकप्रिय, यशस्वी आणि प्रसिद्ध 3 शब्द मी जाणीवपूर्वक वापरते आहे। तुम्ही संगीतकार आहात, कधी वाटलं होतं सुरुवात केली तेव्हा की आपण या स्थितीपर्यंत पोहोचू? ॲक्च्युली आम्हाला जे व्हायचं होतं ते फक्त एक उत्तम संगीतकार व्हायचं होतं। लोकप्रिय, प्रसिद्ध आणि चांगले वडेवर ते लोक ठरवतील। इतकं यशस्वी होऊ की एक संगीतकार म्हणून आज ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळतो किंवा या कॉन्सर्टला पण जो रिस्पॉन्स मिळतो तो मला असं वाटतं आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, पण त्याचबरोबर आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी पण आनंदाची गोष्ट आहे। मराठी गाण्यांचा असा कार्यक्रम होतो आणि त्याला लोक एवढा भरभरून प्रतिसाद देतात। बाह पर संबुरती राह पर जो सहस बाह पर राम तुझे राज है, राम तुझे राज है, राम तुझे राज है। असे काही दिवस बघितले ना की काही जे मनातल्या काही ग्रजेस असतील, काही वाईट आठवणी असतील ना, त्या सुद्धा निघून जातात त्याच्यामध्ये। त्यामुळे ते असं काही आता वाटत नाही की तेव्हा आपण काय विचार केला होता किंवा किती स्ट्रगल केलं होतं। तुम्ही बोलता बोलता म्हटलं की आम्हाला फक्त चांगलं संगीतकार व्हायचं होतं, बाकी लोकप्रिय, यशस्वी हा काही मुद्दा मनामध्ये नव्हता। तोच प्रश्न मला विचारावा असा वाटतो आणि मुख्य म्हणजे मला सगळ्याच कलाकारांकडून हे नेहमीच जाणून घ्यावं असं वाटतं। अजय, तुमच्यापासून सुरुवात करेन यावेळेला, की कधी असं वाटलं की नाही आपल्याला संगीतकार व्हायचं आहे, आपल्या संगीताबद्दल रुची आहे आणि हेच आपलं एक्सप्रेशन आहे? ॲक्च्युली जसं प्रत्येक गीतकाराला त्याला एखाद्या गोष्टीवर जेव्हा कॉमेंट करायचे असते, त्याला काही म्हणायचं असतं, तेव्हा त्याला पहिले जसे शब्द सुचतात त्याच पद्धतीने आम्हाला संगीत सुचतं की ह्याच्याबद्दल हे आम्हाला वाटतं। एक रिॲक्शनचा प्रकार म्हणून संगीत ते सुरांमध्ये सुचतं, शब्दांमध्ये नंतर त्याच्यामध्ये ॲडिशन येत जाते की मोस्ट ऑफ द टाईम त्या लाईन्स जेव्हा आमच्या येतात, जेव्हा पण जे पण काम करत असतो की आता समजा लावणी करायची किंवा आता समजा हिपहॉप गाणं करायचं आहे किंवा ऑर्केस्ट्रल करायचं आहे, व्हॉट एव्हर, सिम्फनिक असेल, पण त्या वेळेला त्याचं ते प्रत्येकामध्ये एक वेगळं पण आपल्या स्वतःपासून सुरू होतं की आपल्या स्वतःच्या टेस्टनुसार त्याच्यामध्ये फरक येत जातात। सो व्हॉट वी ऑलवेज ट्राय टू, एक क्वालिटी कंट्रोल आमच्या दोघांमध्ये जो असतो ना,
त्याच्यामुळे ते आम्ही ते काय पद्धतीनं मेंटेन करत राहतो. आणि समहाव जे येणारं प्रत्येक गाणं जे असतात ते आमचं मागच्या गाण्यासारखं नसावं, आमचा असा प्रयत्न असतो. ध्यास नवा स्वप्न नवे यत्न नवा पर्व नवे स्वर्गाहून सुंदर महाराष्ट्र बनवूया जगी सर्वोत्तम स्थानावरती नेऊया आहोत ज्या भूमीची लेकरे त्या आईला वैभवी नेऊया. अतुल, तुम्ही काय सांगाल? असं कधी लहानपणी कधी असं जाणवलं की आपल्याला संगीतकार व्हायचं आहे, संगीत हे आपलं एक्सप्रेशन आहे? कारण नसताना, कुठेही काही शिकलेलं नसताना, घरामध्ये काही म्हणजे संगीताची आवड जशी असते महाराष्ट्रीयन फॅमिलीला तशीच आहे होती. आणि मग आपल्याला का वाजवता यायला लागलं, टेबलवर याच्यावर नाचता यायला लागलं, ते आवडायला लागलं, लोक ॲप्रिशिएट करायला लागले. सो असं कधी म्हणजे अपार्ट फ्रॉम म्युझिक आपण काही करावं असं खरंच मन झालं नाही. पुढे जाऊन असं म्हणेल की मला दोघांनाही, आम्हाला शिक्षणामध्ये सुद्धा आम्ही यथातथाच होतो. उलट आता मला कधीतरी असं वाटतं की ते पहिली दुसरी तिसरी आणि असं सगळं करत आम्ही जे शिकलो त्याच्यामध्ये म्युझिकलीच शिकलो असतो तर मला आज आमच्या प्रगतीसाठी ते खूप चांगलं झालं असतं. पण ते दॅट वॉज जे व्हायचं होतं ते प्रॉपर झालं. थोडा वेगळा प्रश्न आहे कॉन्सर्टच्या बाहेरचा किंवा आपल्या पण एज्युकेशन सिस्टीम आणि याच्यामध्ये संगीताचा आणि याचा कलांचा अंतर्भाव कमी आहे किंवा तो असायला पाहिजे? हां, नाही खरोखर असायला पाहिजे. मला आठवतं जो स्ट्रगल आम्ही करायचो ना की आजा आणि मी, की कुठेही वाजायला लागलं, कुठेही काही असलं, शो असला की तडफड व्हायची अक्षरशः. म्हणजे आम्ही एक तर पुणे सोडून नंतर राजगुरुनगर, शिरूर अशा गावांमध्ये बदली झाली होती पप्पांची, त्यामुळे तिकडे गेलेलो. पुण्यामध्ये खूप तेव्हा लता मंगेशकर एकदा रजनी झाले होतं, बप्पी लहरींचा नेहरू स्टेडियमला कार्यक्रम होता. ते तिकीट्स पण अफोर्ड व्हायचे नाहीत. घेऊन जाणार कोण, कोणाबरोबर जायचं हा प्रश्न होता तेव्हा, जो लहान मुलांचा फार बेसिक प्रश्न असतो. कोणाला घेऊन जायचं, कोणाबरोबर जायचं. सो बरोबरच्या लोकांमध्ये असे लोक नव्हती काही इंटरेस्ट असलेली की त्यांना जाऊन बघायचं, ऐकायचं. मला असं वाटतं की ना एक वातावरण राहिलं ना काहीतरी, तर मग त्याच्यातनं नक्कीच कलागुणांना वाव मिळतो. आपल्याकडे शाळेंनाच ते इन्कॉर्पोरेट करायला लागतं, पण शाळेमध्ये त्याचा कोर्स नाही आहे काही. म्हणजे जर का मुलाला वाटलं तर मुलगाच त्याच्या टीचरला जाऊन सांगतो की बाबा मला गाणं म्हणायचं आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. पण त्याला जर गाणं म्हणायचं आहे, मग आता त्याला कळलं की हा गातोय बरा, सो त्याच्यावर मेहनत घेतली आणि त्याला हे केलं ना, तर मला असं वाटतं खूप आपल्या मुलांना फ्रस्ट्रेट होण्यापासून जरा म्हणजे लांब जातील लोक. मी आजही बघतो. आत्ता आम्ही मगाशी संध्याकाळी गेलो होतो SP कॉलेजला इथे फ्लोटवर आमच्या, तर तिथे एक साधारण 45-50 वर्षाचे गृहस्थ आले आणि ते जिन्यातच उभे राहिले. आम्ही उतरत असताना आम्हाला म्हणाले, मी गातो आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझं गाणं ऐकावं. आणि अतिशय त्यांनी कळकळीने विनंती केली. त्यांना दिला आम्ही गायला तिकडे. मी ऑफकोर्स तिकडे काही प्रॉब्लेमच नव्हता. पण असे जे फ्रस्ट्रेशन असतात ना, असे आम्हाला खूप जण भेटतात. अरे मी पण गातो, पण काय ना बघ ना. सो अशा गोष्टी होणार नाहीत. आणि मला बेसिक असं वाटतं, नॉट म्युझिक, प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक माणसाला ना त्याला जे आवडतं ते करायला मिळालं तर तो 4 चान लावतो. पण जर का त्याला त्याच्यामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन नसेल, त्याला ते करतोय मी कशाला करतोय वाटत असेल, तर तो कधीही त्याचं तन मन धन अर्पून तो करूच शकणार नाही. सो हा बेसिक जर्म हा आहे. मगाशी तुम्ही म्हणालात बोलता बोलता मुद्दा मांडला की ज्या काही कटू आठवणी आहेत ते सगळे जे आता रसिकांचं प्रेम मिळतं आहे त्याच्यामुळे विसरल्या झाल्या. पण तुम्ही जेव्हा प्रवासाला सुरुवात केली, या प्रवास नक्कीच सोपा नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे की सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही डेमोसाठी पण पैसे घेत नव्हतात आणि 5 गाण्यांसाठी तुम्हाला 4,000 रुपये मिळाले होते. त्या सगळ्या कठीण प्रवासाबद्दल, अडचणीबद्दल काय सांगत? मला खूप आवडला प्रश्न, बिकॉज मी कित्येक दिवसांनी डेमो हा शब्द ऐकला.
आता डेमो होत नाही, आता डेमो वगैरे होत नाही. डायरेक्ट गाणं ऑप्शन पण नाही. म्हणजे मला त्या एका शब्दात मला काटकन 15 वर्ष मागे फेकून टाकलं तुम्ही. इतकं आय कॅन फील इट इन माय हार्ट. आम्ही त्यावेळेला म्हणजे ऑफकोर्स डेमो वगैरेचे ते कसले पैसे, फायनल कामाचेही पैसे त्यावेळेला मिळायचे नाहीत. सो पण फक्त आपण जे केलं आहे ते साधारण कसं असेल याचं एक डेमॉन्स्ट्रेशन करायला लागायचं. सो ते डेमो करताना मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा पैसे नव्हते आमच्याकडे स्वतःचे सुद्धा, त्यावेळेला आम्ही काइंड ऑफ तोंडानेच सगळे डेमो द्यायचो की असा रिदम येईल, असं होईल, ढुक ढुक टाक चिक ढुक ढुक टाक चिक, हे असं होईल, इकडे येईल, तिकडे तिकडे फ्लूट वाजेल. सो त्याच्यातनं त्या माणसाला जेवढं कळेल तेवढं कळायचं, असं गाणं असेल. नंतर हळूहळू जसा कीबोर्ड घेतला तसं मग प्रश्नच येत नव्हता की आम्ही कित्येक मित्रांसाठी पण डेमो करून दिलेले आहेत. लाईक गायिका आहेत, कित्येक लोकांसाठी आम्ही करून दिलेलं आहे की त्याला ओरिजिनल कंपोजिशन, म्हणजे हे नाही, आमची गाणी काही करायचो कंपोज खास त्याच्यासाठी, गा तुझा डेमो आणि हे ते. ती मजा यायची त्यावेळेला. पण एक तो वी नेवर फेल्ट लाईक की वी आर स्ट्रगलिंग फॉर समथिंग. इट्स लाईक जे काम आम्हाला करायला जे आवडतं तेच आम्ही चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत होतो की अजून काय करता येईल. आणि ते करतानाच काय माहिती आहे, काल केलेलं आज नाही करता येत आहे किंवा काल केलेलं आज नाही करायचं आहे, अजून चांगलं व्हायचं आहे, त्याच्यापेक्षा चांगलं करू शकतो. जे रोज वाढणार असं एक त्या कलेप्रमाणे ते सिरियसली असं मोठं होत जातं. सॉर्ट ऑफ ती त्याच्यातनंच एक प्रगल्भता येते. जेवढं चुकू तेवढं चांगलं करू. फक्त चुकताना सुद्धा कोणी आमच्यापैकी कोणी एकमेकांची टिंगल नाही केली. जे काही चुका झाल्या असतील आज तेही लोकांना आवडलं होतं. आज आम्ही ऐकतो तेव्हा काही वेळेला आम्हाला हसू येतं आमच्या जुनी गाणी ऐकल्यानंतर, कसे साऊंड होते, काय होतं. पण त्या चुका नव्हत्या, एवढं नक्की आहे. ते म्युझिकली परफेक्ट होतं आणि म्युझिकली छान होतं, त्यामुळे त्याही वेळेला लोकांना फार आवडायचं. समथिंग लाईक दॅट आय कॅन से ओनली ऑन दिस थिंग. दिल से दिल मिल जाए, गुल ऐसे खिल जाए, झटके में खुल जाए किस्मत का हर ताला. ए ओ कल की न सोचेंगे, खुद को न रोकेंगे, टेंशन को बोलेंगे चिपका है क्यों साला. ये ढोल बोलता है यार झूम ले जरा, आ खुशी की नूर को तू झूम ले जरा, दर्द की घटा हटा मचलने दे कदम, भूल जा कहीं सुनी तू नाच ले जरा. पाईगो 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 बिलाची नाही गो, प्रेमीची बाईगो वाली मजा. पाईगो पाईगो सांगितलं जाईगो, दुकर को छोड तू लिकर पिला. इंडियन टॉयलेटवर प्लायवूड ठेवून तिथे आंघोळ केलेली आहे. एकदा असंच काहीतरी अडचण होती म्हणून झोपलो आणि त्यानंतर तिकडेच बऱ्याच वेळा असं झालं होतं की तिकडेच आम्ही राहिलो आहे. आंघोळ पण केलेली आहे एकदम तिकडे. आम्हाला अशी माहिती कळलेली आहे की सुरेश वाडकरांच्या स्टुडिओमध्ये तुम्ही त्यांना न कळत राहिलेले आहात. आणि अगदी म्हणजे इथे मी खास श्रोत्यांना हे मुद्दाम सांगू इच्छिते की माणसाचा संघर्ष काय असतो. जरी अजयच्या मनाचा मोठेपण आहे हा की ते म्हणत नाही की आम्हाला तो संघर्ष वाटला नाही, पण इंडियन टॉयलेटवर प्लायवूड ठेवून तिथे आंघोळ केलेली आहे, त्याबद्दल सगळ्या त्या अडचणींबद्दल. नाही, तेव्हा खरोखर असं व्हायचं ना, आम्हाला एक तर आम्ही पुण्याला येण्यासाठी आजही तडफडतो. कधी वेळ मिळेल तेव्हा कधी जातो एकदा पुण्याला असो. आणि तेव्हा कसं मुंबईतनं कामाचा जो फोर्स होता किंवा सगळंच ओव्हरऑल तिकडचं लॉजिस्टिक्स पण होते सगळे, तिकडची पेमेंट्स वगैरे जी होती आणि हॉटेल घ्या आणि ते अशी हेच नव्हती, जमत नव्हते. म्हणजे पैशामुळेच असं नाही, पण त्याला अनेको त्याला हे होते की आत्ता जायचंच आहे, आता रात्री निघायचं आहे, हे करायचं ते करायचं आहे. बेसिकली आम्ही दोघंही नवीनच होतो मुंबईमध्ये, त्यामुळे पण. आणि सुरेश वाडकरांचा जो पुतणा आहे अवधूत वाडकर, त्याच्या स्टुडिओमध्ये मेजर आमचं काम चालायचं तिकडे. V2 स्टुडिओ बँड्राला होता. मग त्याच्याबरोबर ओळख झाल्यानंतर मग आम्ही एकदा असंच काहीतरी अडचण होती म्हणून झोपलो आणि त्यानंतर तिकडेच बऱ्याच वेळा असं झालं होतं की तिकडेच आम्ही राहिलो आहे. आंघोळ पण केलेली आहे एकदम तिकडे. म्हणजे मला त्या गोष्टीचं कधी तेव्हाही वाईट वाटलं नाही, आजही मला ती गोष्ट आठवून कधी वाईट वाटत नाही. हा त्या दिवशी पण बोलताना मला सहज एक रेफरन्स आठवला. ॲक्च्युली वी वॉन्टेड टू थँक्स आवर व्हेरी, म्हणजे ज्यांची आम्हाला मदत झाली त्या संदर्भात हा
मला हा रेफरन्स आठवला, पण त्याचं आम्हाला काही कसलंच वैषम्य वाटत नाही. आता मी मागच्या वेळी बोललो होतो 9 जानेवारीला की आमचा एक 0 सेट झाला, कारण आम्ही सुरुवात केलं -10, -9, -8, -7 असं. आत्ता मागच्या वर्षी मी असं म्हणू शकलो की आम्ही काहीतरी 0 सेट झाला. मागच्या वर्षी आम्ही काहीतरी असं या परिस्थितीला आलो की आता काहीतरी पाऊल उचलू शकतो. सो ते जे एक ताकद थोडीशी हातात यायला लागते ती मागच्या वर्षी आली. तुमचे चाहते तुमच्यावर प्रेम करणं, तुमची इच्छा असण्यापेक्षा, तुम्ही पुढे जाण्याची तुमची इच्छा असण्यापेक्षा समोरच्याची इच्छा असणं, ह्या सर्वार्थाने ते आमचा 0 सेट झाला होता. आणि 9 जानेवारीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढचं 1 वर्ष गेलं हे आम्हालाच कळत नाही आहे. सो आता आम्ही त्या काय म्हणतात एक ब्रह्मानंदी एक टाळी लागते ना, त्या ह्याच्यात आहोत आम्ही की आता कुठल्याही काही वाईट आठवणी काही मनात आणायच्या नाहीत किंवा येत पण नाहीत आता, बिकॉज एवढं पुढे काय करायचं पडलं आहे. आम्ही गोष्टी पण अशा विचार करतो नेहमीच, कारण सुरू पण करतो की त्यांनी आपली छाती दडपली पाहिजे. अशा काही गोष्टी आम्ही पुढे प्लॅन करतो आहे. मोठे असे दणके द्यायचे काहीतरी. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. आत्तापर्यंतच्या आमच्या सर्वच चित्रपटांचं एक चित्रपट करत आत्ताचापर्यंतचा शेवटचा म्हणू शकतो नटरंग चित्रपट. आणि नॉट लाईक दॅट, नटरंगची गाणी पहिल्या 8 महिन्यापासूनच वाजत होती, 2 लावण्या. त्यामुळे त्याच्यामध्ये एक बेसिक अरे क्या बात आहे असं लोकांना क्लिक झाली होती. त्याच्यानंतर आता ती मुरली एकदम, एखादं मूर्ती नाही एखादी गोष्ट तशी, तर इतक्या अख्ख्या वर्षभरात इतकं मुरलं आहे. जाऊ द्या न घरी, मला जाऊ द्या न घरी. आणि दुसरी गोष्ट, इमिडिएटली त्या 9 जानेवारीच्या शो नंतर 23 तारखेला नॅशनल अवॉर्ड अनाऊन्स झालं. आत्तापर्यंतचा सगळ्यात जबरदस्त आनंदाचा क्षण जातो. एक काहीच शिकलेलं नाही आम्ही म्युझिक, कुठेच काही शिकलेलं नाही, कोणी आम्हाला बसून शिकवलेलं नाही किंवा आम्ही कोणाकडे जाऊन शिकलेलं नाही. जे कानावर पडलं ते ऐकत जे करत गेलो. पण त्यातनं जे घडत गेलं त्याचं नॅशनल अवॉर्डपर्यंत जावं. दुसरी गोष्ट, मराठी चित्रपटाला 56 वर्षाच्या इतिहासामध्ये नॅशनल अवॉर्ड्सच्या पहिल्यांदा म्युझिकला नॅशनल अवॉर्ड मिळावं मेनस्ट्रीम इंडस्ट्रीमध्ये, हे सगळं सौभाग्याचं एक भाग्यवान समजतो आम्ही स्वतःला. त्यामुळे जेवढं नटरंगाचं आहे तेवढं जोगवाचं पण आहे. आय कॅन से आमच्या अगदी सावरखेड एक गावचं पण आहे, बिकॉज त्या सगळ्या एकमेकात हात घातलेल्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या, ती मोठी साखळी तिकडे येऊन कडक झाली होती, म्हणजे टणक झाली होती ती पूर्ण. आणि त्याच्यात सगळ्या लोकांनी ॲप्रिशिएट केल्यानंतर आता जोगवा पण गाणी भरपूर पॉप्युलर झाली आहेत. सो इट्स गुड, लाईक गॉड्स ग्रेस. जीवदंगला गुंगला रंगला सार, विरमाची आस तू, जीवला गला लाभला ध्यास येऊ तुझा, गहिवरला श्वास तू. कॉन्सर्टबद्दल एक प्रश्न स्पेसिफिकली विचारावा असं वाटतं की मागच्या वर्षी तुम्ही पुण्यामध्ये कॉन्सर्ट केली होती आणि मागच्या वर्षानंतर आता 1 वर्षाच्या गॅपनंतर ही परत पुण्यात तुम्ही कॉन्सर्ट करत आहात. काय याची वेगळी वैशिष्ट्य असणार आहे किंवा त्याबद्दल स्पेसिफिकली काय सांगा? खेळ मांडला. मागच्या वर्षी ना थोडंसं आम्ही आमचंच सगळं केलं होतं, म्हणजे इन द सेन्स आमचे काही मित्र आणि आम्ही मिळूनच ते स्पॉन्सर वगैरे असं केलं होतं. आपण एवढं सगळं करतो आहे
याचं थोडंसं नाही म्हटलं तरी म्हणजे आमचं विजनमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता, आमच्या ताकदीवर कुवतीवर पण काही प्रॉब्लेम नव्हता. पण वेन एक मराठी गाण्याची कॉन्सर्ट वेन यू आर डुईंग तिकीटेड, तेव्हा लोकांचा प्रतिसाद कसा येईल, काय त्याला होईल. कारण याचे आर्थिक गणित हा एवढा सगळा खर्च करताना खूप मोठी आहेत या कॉन्सर्टची आर्थिक गणितं. आम्ही कधी त्याचा विचार पण केला नाही, कारण मग ते लोकांना परवडेल, तो ऑर्गनायझर्सला परवडेल का, हे जर का आम्ही विचार करत बसलो असतो तर मग मराठी गाण्यांचा कार्यक्रम फक्त थिएटरमध्येच होईल, तो कधीच पुढे जाणार नाही. आणि म्हणून ते एक पाऊल होतं. मला असं वाटतं ना की ते सगळ्यांसाठीच एक मोठं पाऊल होतं की वाढायलाच पाहिजेत ही सगळे अशा पद्धतीने मोठे मोठे कॉन्सर्टच व्हायला पाहिजे. आम्हाला उलट वाटतं की अजय अतुलचाच नाही तर प्रत्येकाचा जे जे करू शकतात ना, कारण याच्यामध्ये ना सगळ्याच सिंगर्सचे बाहेर पण सगळ्यांचेच अशा पद्धतीने होतात. तर मला अजूनही आश्चर्य वाटतं की बॉलिवूडमध्ये अजून लोक असे या पद्धतीने का विचार करत नाहीत. करायलाच पाहिजे. आणि तो मागच्या वर्षी ना थोडंसं एक धाकधूक होती, पण यावर्षी तोच कॉन्फिडन्स आम्हाला रिस्पॉन्स ज्या पद्धतीने येतो आहे आणि मागच्याही वर्षी ज्या पद्धतीने एवढा उदंड प्रतिसाद आला, आता तर मला वाटतं शिर्डी आणि इचलकरंजीवरून पण लोक येत आहेत. कारण आपल्या सकाळच्या मध्ये आपण ते ऑल टाईम ऑल एडिशनमध्ये काही ॲड्स केली तर त्यावरून तो पण एक रिस्पॉन्स येतो. कॅनडावरून येत आहेत, कॅनडावरून, हां, हाँगकाँगवरून येतं. हां, एक जण, हां, मला वाटतं एक रेडिओ मिरचीच होस्ट आहे ती, तिचा भाऊ खास तेवढ्यासाठी मर्चंट नेव्हीवरून, तो रशियावरून येतो आहे. सो असं आम्हाला ॲज अ आर्टिस्ट आमच्या कॉन्सर्टला येतात म्हणून ऐकायला खूप बरं वाटतं. पण ही खूप चांगलं पाऊल उचलले गेले त्याच्या निमित्ताने. एक खूप चांगलं एक काय म्हणतात एक वातावरण तयार झालं आहे की एक मराठी गाण्यांचा असा कार्यक्रम होऊ शकतो. आता तुम्हाला सांगतो मी आता मला आवडेल सगळ्यांना शेअर करायला. सगळे आर्टिस्ट आहेत ना, सगळे आर्टिस्ट बिझी असतात आपले. हे व्हायलिन सेक्शन, ब्रास सेक्शन, हे तर बॉलिवूडमधले आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्या डेट्स पण आमच्या कॉन्सर्टसाठी डेट गेली की ते सगळे कुठले मोठे मोठे शो असतील ते पण कॅन्सल करतात आणि आपल्याला डेट देतात. आणि आपल्या या कार्यक्रमाची म्हणजे अजय अतुलच्या म्युझिकची जेवढी कौतुक होतं किंवा आहे महाराष्ट्रात, तेवढंच आपल्या कॉन्सर्टचं कौतुक बॉलिवूडमध्ये आहे. कारण तिकडे पण असं कोणीच करत नाही. वन्स मोर पेक्षा हे ऐका. यावर्षी आपण जे करतोय त्यामध्ये मागच्या वर्षी काही गाणी घेतली नव्हती, घेऊ शकलो नव्हतो. त्याच्यात पण अडचण आहे परत. तर गाणी